हॅलो स्टुडंट, आज आपण पाहत आहोत टॉपिक नंबर 8 सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे. त्यामध्ये काय पाहत आहोत? कमर्शियल ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. पॉइंट नंबर 3 ह्युमन हेल्थ. बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला ताप येतो, थंडी वाजते, अंगदुखी होते, त्यावेळेस आपण काय करतो? डॉक्टरांकडे जातो. जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, ते काय करतात? आपल्याला चेक करतात आणि चेक करून मग ते काय करतात? आपण जेव्हा त्यांना हे सिम्पटम्स सांगू तेव्हा ते काय करतात? त्या सिम्पटम्स वरून डायग्नोसिस करतात. ते काय करतात? आयडेंटिफिकेशन ऑफ डिसीज ते सांगतात. मग आपल्याला मलेरिया झालाय का डेंग्यू झालाय, जो काही आजार झाला आहे ते डॉक्टर आपल्याला काय करतात? सांगतात. तर जेव्हा डॉक्टर सांगतात की हा डिसीज झालाय, म्हणजे ते काय करतात? आपल्या सिम्पटम्सहून आपला डिसीज डायग्नोस करतात. ठीक आहे. त्यानंतर ते काय करतात? प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, गोळ्या औषधं वगैरे. म्हणजे त्यानंतर काय होते? आपली ट्रीटमेंट सुरू होती. ठीक आहे. पॉइंट नंबर 3 ह्युमन हेल्थ. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ द डिसीज आर टू इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ द ह्युमन हेल्थ मॅनेजमेंट. ठीक आहे. तर यामध्ये आपण पाहूयात की बायोटेक्नॉलॉजीचा कसा उपयोग होतो ते. ठीक आहे. व्हेरियस मेडिसिन्स आर युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ डिसीज. एक्झाम्पल, द हार्मोनल इन्सुलिन इज युज्ड इन ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज. डायबिटीज झाली म्हणजे नेमकं काय होतं? ठीक आहे. आपल्या बॉडीतली शुगर लेवल ही काय होते? वाढते. काय होते? आपल्या बॉडीतली शुगर लेवल ही इन्क्रीज होते. कशामुळं? ड्यू टू दी डिफिशियन्सी ऑफ द हार्मोन इन्सुलिन. ठीक आहे. जेव्हा इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं तेव्हा आपल्या बॉडीतील शुगर लेवल वाढते. मग पूर्वीच्या काळी काय केलं जायचं की हॉर्सच्या पॅनक्रियाज मधनं इन्सुलिन घेतलं जायचं आणि ते ह्युमन बिईंगला इंजेक्ट केलं जायचं. ठीक आहे. कशासाठी? ट्रीट करण्यासाठी, क्युअर नाही. काय करण्यासाठी? ट्रीटमेंट देण्यासाठी. ठीक आहे. मग फक्त हॉर्सच्याच पॅनक्रियातनं इन्सुलिन कलेक्ट केलं जायचं का? तर नाही. मग असं काऊ देखील होतं आणि पीक पीक देखील होतं. पण जेव्हा पीक, काऊ, हॉर्स यांच्यातलं इन्सुलिन जेव्हा ह्युमन बिंगला इंजेक्ट केलं जायचं, त्यावेळेस असं लक्षात आलं की बरेच काही दुष्परिणाम देखील ह्युमन बिंग वरती त्या इन्सुलिनमुळे होत आहेत. ठीक आहे. मग त्यानंतर काय केलं की बाय युझिंग द बायोटेक्नॉलॉजी आपण काय केलं? बॅक्टेरिया घेतला आणि त्यामध्ये काय केला? इन्सुलिनचा जीन बॅक्टेरियातल्या प्लाझ्मिड मध्ये काय केला? टाकला आणि त्यानंतर काय केलं? मग काय केलं? बॅक्टेरिया काय करू लागतो? भरपूर प्रमाणात आपल्याला इन्सुलिन देतो. मग ते कलेक्ट करून आपण काय केलं? ह्युमन बिंग साठी वापरलं. ठीक आहे. व्हेरियस वॅक्सिन अँड अँटीबायोटिक्स आर ऑल्सो प्रोड्युस्ड इन दी सेम वे. ठीक आहे. मी सुरुवातीला तुम्हाला एक कन्सेप्ट सांगते बिफोर स्टार्ट द वॅक्सिन अँड वॅक्सिनेशन. हा पॅथोजन आहे. पॅथोजन काय असतं? डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? पॅथोजन. आणि पॅथोजनच्या वरती काय असतं? असे प्रोटीन मॉलिक्युल्स असतात. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? अँटीजन म्हणतो. ठीक आहे. जेव्हा एखादा पॅथोजन ह्युमन बॉडीला इन्फेक्ट करतो त्यावेळेस काय होतं? बी सेल ज्या असतात WBCच्या, त्या काय करतात? अँटीबॉडी सिक्रीट करतात अगेन्स्ट टू दी अँटीजन. ठीक आहे. अँटीजनला किल करण्यासाठी काय करतात? अँटीबॉडी सिक्रीट करतात. त्यानंतर काय होतं? बी सेल हे सिग्नल पाठवतं. मग तिकडनं काय येतो? मॅक्रोफेज येतो आणि तो काय करतो? फॅगोसाइट करून, म्हणजे काय करतो? तो येऊन काय करतो? ह्या पॅथोजनला किल करतो. ठीक आहे. Point A, vaccine and vaccination. Vaccine is the antigen containing material given to
acquired either permanent or temporary immunity against a specific pathogen or disease. ठीक आहे. वॅक्सिन काय आहे? वॅक्सिन इट इज नथिंग बट अ अँटीजन कंटेनिंग मटेरियल. म्हणजे वॅक्सिन मध्ये काय असतं? अँटीजनच असतो, पण तो कसा असतो? एक तर किल केलेला असतो किंवा हाफ किल्ड असतो. वॅक्सिन हे कसे बनवले जायचे पूर्वीच्या काळी? हे पॅथोजन घेतला जायचा व त्याला काय केलं जायचं की पूर्णतः किल केलं जायचं किंवा त्याला हिट देऊन काय केलं जायचं? अर्धवट मारलं जायचं. ठीक आहे. मग त्यानंतर त्याला काय आपण काय वॅक्सिन म्हणून यूज करायचो. ठीक आहे. आणि त्यावरती जे प्रोटीन्स मॉलिक्युल्स आहेत म्हणजेच काय पॅथोजनवरचे प्रोटीन मॉलिक्युल्स म्हणजेच काय अँटीजन. ठीक आहे. मग ते वॅक्सिन थ्रू ह्युमन बिंगला दिले जायचे. मग त्यामुळे काय व्हायची? आपली इम्युनिटी तयार व्हायची अगेन्स्ट अगेन्स्ट टू दी अँटीजन. मग आपली इम्युनिटी काय करायची? त्याला लक्षात ठेवायची. म्हणजे नेक्स्ट टाइम जर कोणता पॅथोजन येऊन सेम त्याच प्रकारचा जर आपल्याला इन्फेक्ट केला तर आपल्या अँटीबॉडीज लगेच रेडी राहायच्या. कशासाठी? टू किल दी दॅट पॅथोजन. म्हणजे पॅथोजनच्या वरती जे अँटीजन आहेत त्यांना किल करण्यासाठी काय राहायच्या? त्या लगेच तयार राहायच्या आणि त्या किल करायच्या. तर बऱ्याच वेळेस काय झालं की ते बऱ्याच वेळेस काय होतं? बऱ्याच ह्युमन बिंगची इम्युनिटी पॉवर ही कशी असते? कमी असते. तर पोलिओ डिसीज माहीतच आहे सर्वांना. ठीक आहे. तर बऱ्याच वेळेस काय व्हायचं? पोलिओ डोस दिला जायचा आणि बऱ्याच जणांची इम्युनिटी पॉवर ही कमी असल्यामुळे काय व्हायचं? जेव्हा त्यांना तो दिला जायचा त्यांच्यामध्ये काय व्हायचं? ते हाफ किल्ड जे पॅथोजन आहे तो काय व्हायचा? परत जनरेट व्हायचा. ठीक आहे. तो तयार व्हायचा आणि काय व्हायचं? त्या पर्सनला बऱ्याच वेळेस पोलिओ वॅक्सिन दिल्यानंतर देखील पोलिओ झाला. त्यानंतर काय झालं? मग त्यामध्ये आपण सध्याच्या काळात काय करतो की बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून वॅक्सिन तयार करतो. ठीक आहे. मग त्यामध्ये काय करतो? पॅथोजन आहे. पॅथोजन मध्ये काय असतं? डीएनए असतो. ठीक आहे. आणि त्या पॅथोजन मधला आपण काय करतो बायोटेक्नॉलॉजी मध्ये? जो असा जीन घेतो जो की त्याच्या सरफेस वरती असणारे जे प्रोटीन्स मॉलिक्युल्स तयार करतात म्हणजेच काय अँटीजन. जे अँटीजन प्रोटीन तयार करतात असा जीन घेतो आणि तो काय करतो आपण? एका तो काय करतो आपण? ईस्ट सेल मध्ये टाकतो. ठीक आहे. आणि ईस्ट मध्ये टाकल्यानंतर ती सेल काय करते? मग ते अँटीजन तयार करते. ठीक आहे. मग ते अँटीजन कलेक्ट करून आपण काय करतो? सध्या ह्युमन बिंगला इंजेक्ट करतो. म्हणजे ते इंजेक्ट केल्यामुळे काय होईल? त्यामध्ये पॅथोजन तर नसणार आहे, फक्त काय असणार आहे? अँटीजन असणार आहे. मग जेव्हा आपण अँटीजनचं वॅक्सिन एखाद्या ह्युमन बिंगला इंजेक्ट करतो मग त्यावेळेस काय होईल? अँटीबॉडी ह्युमन बिंग मध्ये क्रिएट होतील. ठीक आहे. मग काय होतं? दीज प्रोटीन कीप दी पर्सन अवे फ्रॉम द डिसीज बाय कीपिंग दी इम्युनिटी सिस्टीम ऍक्टिव्ह. ठीक आहे. Vaccines produced with the help of biotechnology are thermostable and remain active for longer duration. Example, vaccines of polio आणि hepatitis. By using biotechnology आपण काय केलं आहे? दोन प्रकारचे वॅक्सिन बनवले आहेत. एक आहे पोलिओचा, दुसरा आहे हिपॅटायटिसचा. ठीक आहे. सुरुवातीच्या काळात जे हाफ किल किंवा पूर्णतः किल केलेली जे वॅक्सिन तयार केले जायचे ते काय होते? ते थर्मोस्टेबल नव्हते. त्यांना कोल्ड प्लेस मध्ये ठेवावं लागायचं. पण आता बायोटेक्नॉलॉजी यूज करून जे आपण तयार करतो तर त्यांचं काय होतं? ते आपण रूम टेम्परेचरला देखील प्रिझर्व करून ठेवू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे इडिबल वॅक्सिन. इडिबल वॅक्सिन काय आहे बरं? पाहूया आपण.
एखादा पॅथोजन जो की ह्युमन बिंगला इंजेक्ट करतो, असा पॅथोजन घेऊन काय करायचं, त्या पॅथोजन मधला जो जीन आहे जो ह्युमन बिंगला इन्फेक्ट करतो, तो जीन काय करायचा, आपण काढून घ्यायचा आणि तो काय करायचा, आपण एक प्लांट व्हायरस घ्यायचा जो की प्लांटला इन्फेक्ट करतो आणि त्याच्या प्लाझ्मिड मध्ये तो काय करायचा, इंट्रोड्यूस करायचा. ठीक आहे, म्हणजे काय होईल, ट्रान्सजेनिक व्हायरस, प्लांट व्हायरस. इथे दाखवते मी. हे काय, आयसोलेशन ऑफ डिझायर जीन फ्रॉम ह्युमन पॅथोजन. ठीक आहे, मग त्यातला तो जीन घेऊन आपण काय करणार, असा प्लांट व्हायरस घ्यायचा की जो प्लांटला काय करेल, इन्फेक्ट करेल आणि त्या प्लांट व्हायरसच्या प्लाझ्मिड मध्ये काय करायचा, हा जो जीन आहे तो इन्सर्ट करायचा. ठीक आहे, त्यामुळे काय होईल, ट्रान्सजेनिक प्लांट व्हायरस तयार होईल. ठीक आहे, त्यानंतर काय करायचा, एका पेट्री प्लेट मध्ये तो व्हायरस घ्यायचा आणि काय करायचं, तिथे काही ल्यूजचे तुकडे टाकायचे. मग काय होईल, तो व्हायरस काय करेल, त्या प्लांटच्या ल्यूजला काय करेल, इन्फेक्ट करेल. ठीक आहे, मग इन्फेक्ट केल्यावर तो काय करेन, पॅथोजन मधला जो आपण जीन आयसोलेट केलेला जीन जो आहे तो काय करेन, प्लांट मध्ये इंट्रोड्यूस करेन. ठीक आहे, मग इंट्रोड्यूस केल्यानंतर काय करायचं, जे काही आपण प्लांट टिश्यू घेतला आहे त्यापासून तर आपण पूर्ण प्लांट तयार करू शकतो. आपण पाहिलेलं आहे टिश्यू कल्चर मध्ये की काय होतं, आपण एका सेल पासून किंवा कॅलस पासून काय करू शकतो, होल प्लांट तयार करू शकतो. मग काय करायचं, मग पूर्ण प्लांट तयार करायचं. एंटायर प्लांट इज डेव्हलप्ड फ्रॉम द लीफ पीस कंटेनिंग जीन ऑफ ह्युमन पॅथोजन. मग त्या प्लांट मध्ये काय होईल, ह्युमन पॅथोजनचा काय होईल, जीन त्या प्लांट पॅथोजन मध्ये येईल. ठीक आहे, आणि त्यानंतर मग आल्यानंतर काय करायचं, मग जे काही पोटॅटो आहे, आपण काय केलं आहे, पोटॅटो यूज केला आहे. मग ते पोटॅटो कसे होतील, विच कंटेन पॅथोजन. मग काय होईल, कंजम्पशन ऑफ रॉ पोटॅटोज हेल्प्स टू डेव्हलप इम्युनिटी अगेन्स्ट दी पॅथोजन. म्हणजे त्या पॅथोजनचा जीन कशामध्ये आलेला असणार आहे, पोटॅटो मध्ये. आणि जेव्हा आपण मग तो पोटॅटो खातो त्यावेळेस काय होईल, त्याचे अँटीजन आपल्या शरीरामध्ये जातील आणि जेव्हा ते अँटीजन आपल्या शरीरामध्ये एंटर करतात तेव्हा मग आपल्या डब्ल्यूबीसी काय करतात, अँटीबॉडी क्रिएट करतात. मग अँटीबॉडी क्रिएट केल्यानंतर काय करतात, त्या रेकग्नाइज करतात, त्या अँटीजनला काय करतात, रेकग्नाइज करतात. कशासाठी रेकग्नाइज करतात, की परत त्याच प्रकारचा जर अँटीजन आपल्या बॉडीमध्ये आला तर त्याला किल करण्यासाठी. म्हणजे प्रत्येक पॅथोजनवर जे अँटीजन असतात, आता हा पॅथोजन आहे, आता याच्यावरती जर अँटीजन असतील एखाद्या डिसीज साठी, ठीक आहे, तर ते काय असतील, सर्व सेम असतील. पण प्रत्येक पॅथोजन वरचे अँटीजन हे सेम असतील का, नाही. प्रत्येक डिसीज साठी काय असेल, वेगवेगळे अँटीजन असतील. त्या पॅथोजन वरती काय असतील, वेगवेगळे अँटीजन असतील. ठीक आहे, मग हे जे इडिबल वॅक्सिन बनवलं आहे तर ते कशासाठी आहे ते पाहूया. द पोटॅटोज विल ऍक्ट अगेन्स्ट द बॅक्टेरिया लाईक व्हिब्रिओ कॉलोरा. व्हिब्रिओ कॉलोरा काय करतो, तो कॉलोरापासून आपल्याला दूर करतं. ठीक आहे, आणि दुसरा काय आहे, इस्चेरिया कोलाय. ठीक आहे, इस्चेरिया कोलाय पासून काय होतं, आपल्याला जॉन्डिस वगैरे होत नाही. ठीक आहे, व्हॉट विल हॅपन इफ दीज पोटॅटोज आर कुक्ड फॉर द कंझम्पशन. म्हणजे हे पोटॅटो जर आपण शिजवून जर खाल्ले तर काय होईल, त्यामध्ये जे जीन जे प्रोटीन तयार करणार आहेत जे अँटीजनचं, तर ते काय होईल, किल होऊन जाईल. म्हणजे त्याचा काही उपयोग होईल का आपल्याला, नाही. त्यामुळे ते कसे खायचे आहेत, रॉच खायचे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट बी, ट्रीटमेंट. Biotechnology is used for the production of hormones like insulin, somatotropin and blood clotting. बायोटेक्नॉलॉजीचं यूज कशासाठी होतो, हार्मोन तयार करण्यासाठी देखील होतो. ठीक आहे, तर त्यामध्ये काय आहे, इन्सुलिन.
मग इन्सुलिन काय करतं? इन्सुलिन काय करतं? इन्सुलिन काय करतं? आपल्याला डायबिटीजला कंट्रोल करतं. ठीक आहे. मग त्यानंतर काय काय सांगितलं आहे? सोमॅटोट्रॉपिन. सोमॅटोट्रॉपिन हा तुम्हाला नवीन वर्ड वाटतोय ना, बट सोमॅटोट्रॉपिनच अल्टरनेटिव्ह काय आहे? ग्रोथ हार्मोन. हा काय आहे? ह्युमन बिंग मधल्या ग्रोथ हार्मोनलाच आपण काय म्हणतो? सोमॅटोट्रॉपिन देखील म्हणतो. हा कशासाठी युजफुल आहे? इट इज युज्ड टू रिड्यूस दी डॉर्फनेस. ठीक आहे. एखादी व्यक्ती जर लहान असेल तर त्याला काय करतात? सोमॅटोट्रॉपिन इंजेक्ट केलं जातं त्याची हाईट वाढवण्यासाठी. ठीक आहे. नंतर आहे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर. ब्लड क्लॉटिंग फॅक्टर जो आहे फॅक्टर 7 हा आहे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर. ठीक आहे. तर तो कशासाठी यूज केला जातो? तो हिमोफिलिया डिसीज साठी यूज केला जातो. तो काय करतो? हिमोफिलिया डिसीजला ट्रीट करतो. हिमोफिलिया म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला? समजा एखाद्या व्यक्तीला जर हिमोफिलिया असेल आणि त्या जर व्यक्तीला इंजुरी झाली तर त्या ठिकाणी काय होतं? त्याचं ब्लड क्लॉट होत नाही. ठीक आहे. इंजुरी झाल्यावर त्या व्यक्तीचं काय होतं? ब्लड क्लॉट होत नाही. कशामुळे? का तर त्याला हिमोफिलिया डिसीज असतो. तर त्यासाठी आपण कशाची ट्रीटमेंट घेतो? ब्लड क्लॉटिंग फॅक्टरची. ठीक आहे. त्यानंतर इथे दिलं नाही पण तुमच्या एक्सरसाइज मध्ये एक डिसीज आहे तर त्यासाठी सध्या सांगते. अजून एक हार्मोन आहे तो आहे इंटरल्युकिन. इंटरल्युकिन काय करतो? हा कॅन्सर साठी आहे. तो काय करतो? कॅन्सरच्या सेलला डिग्रेडेट करतो. ठीक आहे. तयार होऊ देत नाही. आणि तसंच इरिथ्रोपोएटिन देखील नावाचा हार्मोन आहे. तो काय करतो? ॲनिमिया होऊ देत नाही. ठीक आहे. तो काय करतो? आरबीसी तयार करायला हेल्प करतो. नेक्स्ट आहे पॉइंट सी, इंटरफेरॉन. इंटरफेरॉन काय आहे बरं? दिस इज अ ग्रुप ऑफ स्मॉल साइज्ड प्रोटीन मॉलिक्युल्स युज्ड इन ट्रीटमेंट ऑफ व्हायरल डिसीजेस. ठीक आहे. इंटरफेरॉन इट इज नथिंग बट अ स्मॉल साइज ऑफ प्रोटीन. ठीक आहे. दीज आर प्रोड्युस्ड इन द ब्लड. ते कुठे तयार होतात? ब्लड मध्ये तयार होतात. समजा एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या पॅथोजनने जर इन्फेक्ट केलं तर काय होतं? ती सेल काय करते? इंटरफेरॉन सिक्रीट करते. ठीक आहे. आणि स्प्रेड करते पूर्ण बॉडीला. मग ते इंटरफेरॉन काय करतात? सिग्नल देतात पूर्ण बॉडीमध्ये WBC ला की पॅथोजन आलाय, त्याला किल करण्यासाठी तयार राहा. ठीक आहे. आणि बऱ्याच वेळेस काय होतं? एखादी व्यक्ती आजारी पडते खूप, म्हणजे त्याला इन्फेक्शन होतं पॅथोजनचं आणि ती खूप आजारी पडते. म्हणजे तिची इम्युनी सिस्टीम तेवढी त्याला किल करण्यासाठी राहत नाही. कशामुळं? ड्यू टू दी डिफिशियन्सी ऑफ इंटरफेरॉन. मग त्यावेळेस काय केलं जातं? इंटरफेरॉन बायोटेक्नॉलॉजीने तयार केलं जातं आणि ते काय केलं जातं? त्या पर्सनला इंजेक्ट केलं जातं. नेक्स्ट आहे जीन थेरपी. जीन थेरपी. पॉइंट डी, जीन थेरपी. जीन थेरपी टू ट्रीट जेनेटिक डिसऑर्डर्स इन सोमॅटिक सेल हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे. यामध्ये काय म्हटलं आहे? जीन थेरपी कशावरती केली जाते? सोमॅटिक सेल मधल्या जेनेटिक डिसऑर्डर वरती. इथे एक डिसीजचं एक्झाम्पल दिलं आहे. एक्झाम्पल इज फिनॅलोकिटोन्युरिन. त्याला शॉर्ट मध्ये काय म्हणतात? PKU. ठीक आहे. इट इज अरायझेस ड्यू टू दी जेनेटिक चेंज इन हिपॅटोसाइट. हिपॅटोसाइट म्हणजेच काय? लिव्हर सेल. याआधी आपण पाहिलेला आहे स्टेम सेल मध्ये. हिपॅटोसाइट्स म्हणजे काय? लिव्हर सेल मध्ये जर काही जेनेटिक चेंज झाला असेल, काही प्रॉब्लेम झाला असेल तर तेव्हा कोणता डिसीज होतो? फिनॅलोकिटोन्युरिया. तर तो काय केला जातो? जीन थेरपीने ट्रीट केला जातो. ठीक आहे. हिपॅटोसेल कशा आहेत? या सोमॅटिक सेल आहेत. मग यामध्ये काय केलं जातं? मग हिपॅटोसाइट एखादी लिव्हर ज्याचा फंक्शनल जीन आहे लिव्हरचा, तो काय केला जातो? घेतला जातो आणि तो काय केला जातो?
अशा व्हायरसमध्ये टाकला जातो की जो व्हायरस काय करेल, लिव्हरला इन्फेक्ट करेल किंवा लिव्हर सेलला काय करेल, इन्फेक्ट करेल. तर त्या व्हायरसमध्ये काय केला जातो, ऍक्टिव्ह जीन टाकला जातो. कशाचा, लिव्हरचा. मग तो ऍक्टिव्ह जीन जेव्हा व्हायरस मध्ये येतो आणि जेव्हा व्हायरस त्या लिव्हरला इन्फेक्ट करतं, मग त्यामध्ये तो काय करतो, तो ऍक्टिव्ह जीन टाकतो आणि त्यामुळे काय होतं, आपली लिव्हर परत फंक्शन करायला सुरुवात करते. ठीक आहे.